तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडला आहे। त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहता तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सुपोबा देवस्थानच्या वतीने करण्यात आल्याची बातमी MCN न्यूजने प्रसारित केली होती। आगामी पौष महिन्यात पळशी सुपो येथे यात्रा उत्सव असल्याने भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता सार्वजनिक बांधकाम जळगाव विभागाने या मागणीची त्वरित दखल घेऊन आसलगाव ते पळशी सुपो रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव तसेच MCN न्यूजचे आभार व्यक्त केले जात आहेत। येणाऱ्या पौष महिन्यात सुपो महाराज यांची भव्य यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरणार असून यावर्षी ही यात्रा 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। ही यात्रा महिनाभर दर आठवड्याच्या शनिवार व रविवारी भरणार असून लाखो भाविक दर्शनासाठी मुक्कामी तसेच भंडाऱ्यासाठी येणार आहेत। तसेच पळशी सुपो येथे शनिवार व रविवारी हजारो भाविक नियमित आसलगाव ते पळशी सुपो रस्त्याने पायदळ वारी करतात। त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आता तात्काळ पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। सुपोजी संस्था अध्यक्ष अरुण वसंतराव देवकर आणि इतर नागरिकांनी MCN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे, आसलगाव। साहेब, श्री क्षेत्र पळशी सुपो येथील श्री सुपोजी महाराज संस्थानचे अध्यक्ष माननीय अरुणजी देवकर सर, तर आपण यांची रस्त्याबद्दल थोडी मुलाखत घेऊया। तर सर, जो रस्त्याचं जे काम सुरू करण्यात आलेलं आहे, तर या रस्त्याच्या कामाबद्दल आपली थोडी प्रतिक्रिया काय असेल? थोडक्यात असेल की माझं नाव अरुण वसंतराव देवकर, श्री संत सुपोजी महाराज अध्यक्ष। सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या निवेदनाची व MCN न्यूजची दखल घेतल्याबद्दल। त्यांनी 2 दिवस झाले त्या रस्त्याची खड्डे बुजण्याचं काम सुरू केलेलं आहे। तसेच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आहे, संस्थांची ही अपेक्षा राहील की रस्त्याची रुंदीकरण होऊन रस्त्याच्या मधोमध डिवायडर किंवा जे पायदळवारी करतात साईडला जवळपास एक 4 ते 5 फुटाचा एक स्पेशल पेवर ब्लॉक रस्ता उपलब्ध करून द्यावा व रस्त्याचे सौंदर्यीकरण करावे ही आमची अपेक्षा आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांच्याशी राहील। सर, आपला जो हा रस्ता आहे, हा रस्ता जवळपास किती महिन्यापासून किंवा किती वर्षापासून असा खंडित राहिलेला होता? जवळपास रस्त्याचे खड्डे जे पडलेले आहे ते 1 ते 1.5 वर्ष झाले पडलेले आहे। पण आमचे जे निवेदन आम्ही आता हे 2 दिवस 4-5 दिवस अगोदर दिले, त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेऊन ते रस्त्याचे खड्डे बुजण्याची सुरुवात केली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। तर सर, आपलं कोणत्या पद्धतीने या रस्त्याचं काम करण्यात यावं अशी काय प्रतिक्रिया? रस्त्याचं हेच विषय की आज रोजी या ठिकाणी जवळपास हजारो लोक दर्शनाकरता येत असतात, भक्त। येणाऱ्या काळामध्ये लाखो भक्त या ठिकाणी दर्शनाकरता येतील। तो काळ म्हणजे आज जर विषय केला कधी तर आज या रस्त्याची हा रस्ता अरुंद आहे, तो भविष्यामध्ये हा जवळपास याच्यापेक्षा डबलचा रुंदीकरण व्हावे व रस्त्याचे सौंदर्यीकरण व्हावे याकरता आमची अपेक्षा आहे। आणखी सर, जे आपलं पौष महिन्यामध्ये या यात्रेमध्ये आता जवळपास पौष महिन्यामध्ये रविवारला पहिल्याच महिन्यामध्ये या इथे यात्रा भरत असते, तर या यात्रेमध्ये त्यांच्याबद्दल थोडी काय माहिती देणार? भाविक भक्त यांच्यासाठी आम्ही बऱ्याचशा सुखसोयी केलेल्या आहेत। जवळपास शनिवार करता जे मुक्कामी लोक येतात, 1000-2000 लोक येऊ, त्यांच्याकरता आम्ही जेवणाचा महाप्रसाद वाटप करतो संध्याकाळला। त्यानंतर संडास बाथरूमची व्यवस्था केलेली आहे। कुठून तर जे भंडारे येतात त्यांच्याकरता मुबलक जागा भरपूर प्रमाणात आम्ही सुखसोयी केलेल्या आहेत। सर, ह्या ज्या मुक्कामीचा जे भक्तांचा राहण्याची सोय असते, हे नेमकं म्हणजे कोणाकडून राहते? या संस्थांकडून राहते का? नाही, संस्थांकडून राहते। कोणत्या प्रकारे? संस्थांकडून जे आता सर्व ग्रामीण भागातले लोक असतात त्यांना कोणत्याच प्रकारची संस्थांकडून अडचण नाही। मुक्कामी हजारो लोक मुक्कामी असतात, त्यांना रात्री जेवणाची व्यवस्था केलेली असते महाप्रसादाची। मोठमोठे हॉल आहेत, भक्त निवास आहेत,
त्याच्यामध्ये झोपतात. सकाळी 4:15 4:30ला आरती होते, आंघोळी करता निघून जातात. ठीक आहे, आपण पुढील प्रतिक्रिया आणखी भक्तांच्या जाणून घेऊया. ओके. या प्रभागे आपण MC न्यूजने यावर एक प्रत्युत्तर देऊन एक बातमी प्रसारित केली होती. तर या बातमीमुळे लवकरच या कामाला सुरुवात करण्यात आली. तर तसेच आपण आपले ॲटो चालक जे आहेत, जे मित्रमंडळी आहेत, यांची जवळपास आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तर सर, यावर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? खूप चांगलं काम केलं आणि काम जे थांबेल होतं अगोदर 4-1 दिवसाच्या अगोदर काम चालू झालं. त्याच्या माध्यमातून प्रयत्न लागला पाहिजे ते तुम्हाला बसा चालले ना समजा बसा. काही दिवसांनी सुरुवात होते. भावी बघता या रोडची खूप तकलीफ होते. रोडमध्ये खड्डे आहे. आता हे काम चालू झालं आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालू केलं. म्हणजे बातमी देऊन तर तुमच्या या ॲटो रिक्षाने काही याच्यापासून अडचण होत होती का? हो गड्डे ऑटो रिक्षामध्ये अडचण होती कारण की खूप खड्डे आणि जाता येता सगळा प्रवास यायला की तकलीफ होते. गाडी कुठतेच त्या खड्ड्यातून. आता म्हणजे काम चालू झाल्यामुळे थोडं भरपूर समजा म्हणजे जवळपास म्हणण्याचा मतलब असा आहे की आता म्हणजे व्यवस्थित चालणार आहे. इथून जो पैसे सुपर रस्ता आहे हा जवळपास आता क्लिअर झाल्यानंतर तुमच्या ॲटोचे नुकसान कमी निघणार आहे. तर जाणून घेऊयात आपण पुढची प्रतिक्रिया. बोला. जे या कामाचं सुरुवात केलेली आहे पेन्शनच्या माध्यमातून ज्या कामाला गती लागली रोडच्या त्रासामुळे आम्हा सर्व भावी भक्तांना सुद्धा आणि इथच्या ऑटो रिक्षावाल्यांना खूप त्रास होता आणि MC न्यूजच्या माध्यमातून यांनी जे वार्ता पसरवली त्यामुळे या कामाला खूप जोरात गती चालू झाली. 3 दिवसा अगोदर हे MC न्यूजने न्यूज दिली होती. त्याच्या प्रभावामुळे आमच्या कामाला रोडच्या कामाला लगेच गती निर्माण झाली आणि ते काम आता सध्या सुरळीत चालू आहे. त्याबद्दल मी पूर्ण MC न्यूजचे आमच्या ऑटो स्टॉपच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि असेच कामं करत राहू असं खूप आभार आहे. तसंच कॅमेरामॅन सर, MC न्यूज रिपोर्टर दिलीप इंगळे, पळशी सुपो. अस्सलगाव पळशी सुपो या रोडची खराब दूरदर्शन असल्यामुळे संस्थाचे ट्रस्टी अध्यक्ष यांनी MC चॅनलला त्याची माहिती देतात. MC चॅनल हे तिथं हजर होऊन ती न्यूज लावली आणि ते न्यूज लावताबरोबर त्या रोडचे काम चांगल्या प्रकारे चालू झालं आणि होणार पण आहे. याबद्दल मी MC चॅनलचं धन्यवाद देतो. तसेच सर्व येणारे भाविक भक्तांचे स्वागत आहे आणि सर्व भाविक भक्तांनी तिथं एक स्वयंसेवक म्हणून जर काम केलं किंवा कुठे कचरा असा कचरापीठ घेऊन जर टाकला तर या ठिकाणी या यात्रेची शिस्त वाढेल आणि परिसर स्वच्छ राहील. तसेच जळगाव पोलीस स्टेशन इथं दरवर्षी खूप काळजी घेते, भक्तांची काळजी घेते, यात्रेकरूंची काळजी घेत असते. यावर्षी ते नक्कीच घेणार आहेत. तरी पण सर्व भाविक भक्तांनी त्यांना त्रास होणार नाही असे जर सर्व भाविक भक्तांनी जर वागले तर या गोष्टीसाठी आम्ही MC चॅनलचे आभारी आहोत.